बार्शीच्या राजकारणात एक गोष्ट पक्की आहे आणि ती म्हणजे निवडणूक कोणतीही असो आणि पक्ष कोणताही असो, पक्षीय राजकारणापेक्षा देखील निवडणुकीत आमदार दिलीप सोपल विरुद्ध राजेंद्र राऊत असाच सामना सातत्याने होताना दिसतो. बार्शी नगरपालिका आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी एक हाती विजय मिळवत तालुक्याच्या राजकारणावरील आपली पकड अधिक मजबूत केली. आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असलेल्या विश्वास बारबोले यांनी एकत्र येत नगरपालिका निवडणूक उद्धव सेनेच्या तिकिटावर लढवली होती. असलेल्या राजेंद्र राऊत यांनी महायुतीमधून शिंदे सेनेला जवळ घेत त्यांना 6 जागा सोडून त्या सर्वच्या सर्व 6 जागा निवडून आणल्या होत्या. या दोनही निवडणुकीत पराभव सोपल गटाच्या जिव्हारी लागला होता. झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दिलीप सोपल, विश्वास बारबोले हे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याचंच लक्ष लागलं होतं. विश्वास बारबोले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. या चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्यासोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. दिलीप सोपल यांनीही आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आता जिथं उजळेल तिथं उजळेल, पण झेडपीत आपल्या ताकदीने उतरणार असल्याचं सांगत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला होता. पण नेमकं दिलीप सोपल काय करणार याकडे लक्ष लागलं होतं. वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. पण आता उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार असलेल्या दिलीप सोपल यांनी या निवडणुकीत शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी सोबत घेऊन तीनही पक्षाची मोड बांधलेली आहे. राज्यात भलेही 2 शिवसेना वेगवेगळ्या असल्या तरी बार्शीच्या राजकारणात मात्र शिंदे सेना आणि ठाकरे सेना सोबत आणण्याचं काम दिलीप सोपल यांनी केलंय. तीन पक्ष एका बाजूला आणि माजी आमदार राजेंद्र राऊत हे भाजपकडून एका बाजूला असं चित्र झेडपीच्या निवडणूक दिसतंय. अगदी सोप्या भाषेत समजावून घ्यायचं असेल तर दिलीप सोपल यांनी राऊत यांच्या विरोधकांचीच मोड बांधलेली आहे. विश्वास बारबोले हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची मशाल हातात घेतली होती. आता झेडपीच्या निवडणुकीत त्यांनी थेट मशाल तुतारीला बाजूला सारत घड्याळ हातात घेतलं. त्यांचे सुपुत्र कृष्णराज बारबोले यांच्याकडे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे AB फॉर्मही दिलेले आहेत. पालिका निवडणुका होऊन जेमतेम महिना झालेला असतानाच राजकारणात मोठी उलथापालथ झाली असल्याचं दिसत आहे. शिंदे सेनेला पालिकेत 6 जागा देऊन आणि सर्वच्या सर्व जागा जिंकूनही शिंदे सेनेने झेडपीच्या निवडणुकीत राऊतांची साथ सोडली आहे. झेडपी निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी भूमिका ठाम ठेवत भाजपमधूनच जिल्हा परिषदच्या 6 आणि 12 पंचायत समितीच्या सर्व जागा भाजपच्या चिन्हावर उभ्या केलेल्या आहेत. तर आमदार दिलीप सोपल यांनी मालवणी जिल्हा परिषद गटाची 1 जागा उद्धव सेनेचे तालुका प्रमुख प्रवीण काकडे यांच्या पत्नीसाठी सोडलेली आहे. तर या गटातील पंचायत समितीच्या 2 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे दिल्या आहेत. तर उर्वरित 5 जिल्हा परिषदच्या जागा उपळे दुमाला व पानगाव या 2 जागा शिंदे सेनेला सोडलेल्या आहेत. या 3 गटातील पंचायत समितीच्या 6 जागाही शिंदे सेनेला सोडलेल्या आहेत. तर उपळाई, पांगरी व शेळगावार या 3 जिल्हा परिषदा या राष्ट्रवादी अजित पवार यांना दिलेल्या आहेत. तर पंचायत समितीच्या उर्वरित 8 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटलेल्या आहेत. आता आजवरच्या निवडणुकाप्रमाणे झेडपीची निवडणूक ही रंगतदार असणार यात काही शंका नाही. चुरस आणि काटेकी टक्कर या निवडणुकीला दिसणारच आहे. एकीकडे आबाडा आणि एकीकडे दे धक्का अशा चर्चा सध्या सगळीकडे रंगतायत. आणि पुन्हा एकदा सोपल विरुद्ध राऊत हा अटीतटीचा सामना पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे.